नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात की आपण जेवण करत असताना अनेकदा घरातील वडीलधारी व्यक्ती आपल्याला सांगतात की जेवताना बोलू नये, शांतपणे जेवावं। अन्न ग्रहण करताना मौन बाळगण्याची सूचना दिली जाते, परंतु यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे अन्न आणि मन यांच्यातील संबंध आहे। जर आपण एकाग्रतेने अन्न ग्रहण केले तर जेवण्याचा अनुभव हा एक वेगळा अनुभव ठरू शकतो। हिंदू धर्म आणि आयुर्वेदानुसार अन्नग्रहण ही एक ऊर्जायुक्त आणि पवित्र प्रक्रिया आहे। त्यामुळे अन्न ग्रहण करताना ते पूर्ण एकाग्रतेने, शांत वातावरणात आणि जागरूकतेने करायला हवं। इतकंच नाही तर मनुस्मृती, आचारशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र यामध्ये अन्नग्रहणाला अन्नयज्ञ असंही म्हटलं जातं। जेवण म्हणजेच यज्ञासारखी एक पवित्र क्रिया आहे आणि ते संपूर्ण श्रद्धेनं आणि मनपूर्वक ग्रहण करायला हवं। आपण बोलताना किंवा टीव्ही पाहताना जर अन्न ग्रहण केलं तर अन्नाची पवित्रता आणि ऊर्जा यावरती निगेटिव्ह परिणाम होत असतो। अन्न म्हणजे पूर्ण ब्रह्म म्हटलं जातं, त्यामुळे ते ग्रहण करत असताना त्यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये आणि म्हणूनच मौन व्रत पाळण्याची आज्ञा ही पूर्वीपासून प्रचलित आहे। चाणक्य नीतीनुसार अन्नग्रहण, अभ्यास आणि पूजा ही तीनही कार्य एकाग्रतेनेच करायला हवी। खाताना बोलल्यास शरीराची ऊर्जा बोलण्यात आणि पचनक्रियेमध्ये विभागली जाते, ज्यामुळे पचनशक्ती कमजोर पडते आणि इतकंच नाही तर घास अडकण्याची देखील शक्यता असते। आयुर्वेदानुसार एकाग्रतेने अन्न ग्रहण केल्यास जठराग्नी व्यवस्थित काम करतो। जेवताना जर आपण भांडण केलं किंवा रागामध्ये जेवलो तर त्यातील नकारात्मक ऊर्जा ही अन्नामध्ये उतरते। असं अन्न शारीरिक आणि मानसिक विष बनू शकतं। अन्न हे परब्रह्म आहे। आपण जर जेवताना बोललो तर त्यामध्ये परब्रह्माचा आपण अपमान करतो अशी मान्यता आहे। जसं अन्न तसं मन, शास्त्रांमधील ही शिकवण लक्षात घेऊनच अन्नाला प्रसादाप्रमाणे मौन आणि कृतज्ञतेनं ग्रहण करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो। जेवण करत असताना जर आपण बोलत असू तर आपलं जास्त लक्ष हे बोलण्याकडे असतं आणि अन्नपदार्थ चावण्याकडे कमी लक्ष जातं। यामुळे भोजन गिळताना घशामध्ये अडकण्याचा धोका वाढतो आणि इतकंच नाही तर जीभ किंवा ओठ चावली जाण्याची शक्यता अधिक असते। जेवताना अन्नातून लाळ तयार होते, जी सततच्या बडबडीमुळे बाहेर पडण्याची शक्यता असते। जेवण ही एक पवित्र, ऊर्जायुक्त आणि मनाशी जोडली गेलेली प्रक्रिया आहे। त्यामुळे अन्न शांतपणे, एकाग्रतेनं आणि पूर्ण जागरूकतेनं खायला हवं। अन्नाचा रंग, गंध, चव आणि पोत यावरती लक्ष दिल्यास अन्न शरीरासोबत मनालाही पोषण देतं। एकूणच काय तर अन्न हेच परब्रह्म आहे आणि म्हणून त्याच्याशी मौनातनं संवाद करा, शब्दात नाही। तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं जेवताना मौन का बाळगावं, कसं जेवण करावं हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।